नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर दिनेश पाटील, सिनियर ॲग्रोनॉमिस्ट. तसे आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी वैभव बकाल, क्रियाजन ॲग्री अँड बायोटेकतर्फे आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण मांगलवाडी या गावी आलेले आहोत. आज आपण मिस्टर धीरज हिवराळे हे एक प्रगतशील शेतकरी असून आज आपण त्यांच्या शेतात आलेलो आहोत. तर यामागे आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की यांनी आपलं DMP प्रोडक्ट वापरलेलं आहे. तर आज त्यांचा अनुभव काय आला, त्यांना काय रिझल्ट भेटले त्यात आपण त्यांचं जाणून घेऊया. तर सर्वात आधी मी त्यांचा परिचय देऊ इच्छितो. साहेब, आपलं नाव, गाव, मोबाईल नंबर आणि आपले लागवड कधीची आहे याची थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार, माझं नाव धीरज सुरेश हिवराळे. मी राहणार मंगलवाडी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथील शेतकरी असून माझी ही 20 एप्रिलची लागवड आहे. साधारण 7,500 खोडांची इथं लागवड केलेली आहे. ही जी लागवड होती ती एप्रिल महिन्यामध्ये असल्यामुळे यावर्षी जो खूप मोठा तापमान होतं, त्याचा सुरुवातीला शॉक या रोपांना बसलेला होता आणि बऱ्यापैकी 30% पर्यंत याच्यामध्ये तून गेलेली होती. त्यामुळे थोडी परिस्थिती या रोपांची खराब होती. त्यानंतर मला दिनेश पाटील यांनी या DNP या प्रोडक्टविषयी माहिती सांगितली. त्यामध्ये सेंद्रिय कर्ब तसेच हार्मोन्स वगैरे इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असल्याबाबत त्यांनी माहिती दिली, म्हणून मी ते वापरायचा निर्णय घेतला. आणि जर बेसल डोसमध्ये त्या 7,500 खोडांना 15 बॅग याचा वापर केला आणि तेव्हापासून या ज्या रोपांची क्वालिटी आहे एकदम चांगल्या प्रकारे खुललेली आहे आणि कलर त्यानंतर त्याचा बुंदा वगैरे एकदम अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे. तर साहेब, तुम्हाला एक विचारू इच्छितो की आपले 7,500 रोपांची लागवड आहे. एप्रिल महिना आहे, तर याला जास्त उन्हामुळे ट्रेस आलेला होता. तर तुम्ही आपलं जर ओळख झाली, परिचय झाला, तर आपण यातून ह्या गोष्टी, मी तुम्हाला प्रोडक्ट माहिती दिली, तुम्हाला योग्य वाटला तुम्ही वापरला. तर याचं तुम्ही एकरी प्रमाण जर सांगितलं किंवा 1,000 खोडांना किती, तर तुम्ही 1,000 खोडांना किती बॅग घेतल्या? 1,000 खोडांना साधारण 2 बॅग याच्या घेतलेल्या आहे मी, आणि त्यासोबत जो 10-26 वगैरे जे बेसल डोस होता तो सुद्धा याच्यासोबत घेतलेला होता. परंतु त्याच्या वापरानंतर बागाच्या क्वालिटीमध्ये एकदम सुधारणा झालेली आहे. तर शेती मित्रांनो, तर आता बागाच्या क्वालिटीमध्ये बघायचं झालं, तुम्ही ग्रीनरी बघू शकतात, काळोखी बघू शकता झाडाची, ठीक आहे. झाडाचा बुंदा बघू शकतात. तर हे बघा इथं झाडाचा बुंदा, नंतर त्याचं पानातली अंतरी, जे आपले केळीचे जे आहेत पॅरामीटर्स, ते बघू शकतात आणि हे बघू शकतात. तर त्यांना छान असा पैकी आलेला आहे. तर मी त्यांना एक विनंती करतो की तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय मेसेज देऊ शकतात? नक्कीच सर्वांनी या प्रोडक्टचा वापर करावा, कारण शॉकमधून कव्हर केलेला हा भाग आहे. इतर भाग तर ज्या लेटच्या लागवडी आहे ते यावर्षी अतिशय चांगले आहेत, परंतु ज्या एप्रिल मेच्या लागवडी होत्या त्यांना खूप उन्हाचा शॉक असल्यामुळे ते थोडे लहान राहिलेले होते. परंतु या प्रोडक्टच्या वापराने अतिशय बागाची क्वालिटी उत्तम सुधारणा झालेली आहे. तर सर्वांना विनंती करेल की आपण जरूर या प्रोडक्टचा वापर करून बघावा. ओके, धन्यवाद साहेब.